नमस्कार. गोजरी किचन गार्डनमध्ये आपलं स्वागत आहे. आणि आज आपल्याला करायची आहे ओल्या वाटाण्याची करंजी. आणि ते देखील मैदा अजिबात न वापरता आपण फक्त गव्हाच्या पिठापासून अशी खुसखुशीत आपण करंजी करणार आहोत. आता मार्केटमध्ये ओला वाटाणा भरपूर मिळतो, तर अगदी साधी सोपी रेसिपी आहे. तर चला आता तयारी करूया. आणि ताटामध्ये आपण गव्हाचं पीठ टाकून घेऊया. तर 2 वाटी मी गव्हाचं पीठ घेणार आहे. तर गव्हाचं पीठ आपण हे चाळून घेतलेलं आहे. आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकून घेऊया. 2-3 चमचे आपल्याला तेल टाकायचं आहे, म्हणजे मोहन घालायचं आहे. थोडासा आपण ओवा घेऊया आणि क्रश करून घ्यायचा थोडासा हातावरती, म्हणजे स्वाद चांगला येतो. आता हे पीठ आपण मळून घेऊया. होणार आहे. आता यामध्ये आपण थोडं थोडं पाणी घालून पीठ आपल्याला घट्टसर असा गोळा करून घ्यायचा आहे, जसं आपण चपातीला. तर माझ्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी. ते आपलं मळून झालेलं आहे. आता थोडंसं आपण तेल टाकूया आणि तेल टाकून पुन्हा एकदा थोडंसं आपण मळून घेऊया, म्हणजे पीठ आपलं चांगलं मऊसूद राहील. तसं आपण मोहन देखील घातलेलं आहे. थोडंसं वरून तेलाचा हात घेतला की मग आवरण अजिबात कडक होत नाही, अगदी मऊ राहतं. आता हे पीठ आपल्याला एक 15 ते 20 मिनटं झाकून ठेवायचं आहे. आपण इथे खलबत्ता घेतलेला आहे, थोडासा आल्याचा तुकडा आणि 4-5 लसणाच्या पाकळ्या आणि एक 6-7 आपण हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. आता हे ठेचून घेऊया, आपण थोडंसं बारीक करून घेऊया. तर आपलं वाटण इथे तयार झालेलं आहे. आता काढून घेऊया. आता मटर करंजी बनवण्यासाठी आपल्याला इथे बटाटे लागणार आहेत. तर 2 बटाटे आपण इथे उकडून घेतलेले आहेत. आता याची साल काढून घेऊया आपण. तर बटाट्याची आपण साल काढून घेतलेली आहे. इथे ओला वाटाणा आपण घेतलेला आहे, स्वच्छ धुवून घेतलेला आहे. ओला वाटाणा तुम्ही कितीही घेऊ शकता. तर आपण चूल पेटून घेऊया. तर आपण कढई ठेवून घेऊया. कढईमध्ये थोडंसं तेल टाकून घेऊया. आता तेल गरम झालेलं आहे, मोहरी टाकून घेऊया. मोहरी आपली तडतडली आहे, जिरं टाकून घेऊया. जिरं चांगलं फुलून देणार आहोत. ओला वाटाणा जो आहे तो टाकून घेऊया. वाटाणा आपल्याला चांगला तेलावरती परतून घ्यायचा आहे. तर यामध्ये आपण थोडंसं मीठ टाकूया, जेणेकरून आपलं मटर चांगलं वाफवलं जाईल. तर आपण थोडंसं पाणी टाकूया आणि परतून घेऊया. आणि मिठामुळे आणि पाण्यामुळे वाटाणा थोडासा मऊ होऊन जाईल. आता आपण झाकण ठेवूया. झालेले आहेत, झाकण काढूया आपण. आणि आपले वाटाणे चांगले वाफवले आहेत. आपण इथे थोडेसे वाटाणे असे बारीक करून घेऊया, म्हणजे अख्खाले आपल्याला न ठेवता थोडेसे आपल्याला असे बारीक करून घ्यायचे आहेत. तर थोडेसे आता ओबडधोबड असे बारीक करून घेऊया आपण. हे पहा, अशा पद्धतीमध्ये आपण बारीक करून घेतलेलं आहे. जास्त पण नाही बारीक केलेला, थोडंसं एक वाटाण्याचे असे 2-3 तुकडे झाले पाहिजेत असे करून घेतलेले आहेत आपण. तर यामध्ये आपण जो बटाटा घेतला होता तो बटाटा हाताच्या साहाय्यानेच आपण आता बारीक करून घेऊया असा. आता स्मॅशरच्या साहाय्याने पुन्हा आपण बटाटा थोडासा बारीक करून घेऊया, म्हणजे आपली करंजी करताना फुटणार देखील नाही आणि व्यवस्थित करंजी सारण भरता येईल आपल्याला. म्हणून आपण थोडंसं बारीक करून घेऊया. तर बटाटा इथे किसून घेतला तरी चालू शकतो, पण इथे बटाटा चांगला आता बारीक करून घेतलेला आहे. परतून घेऊया आपण आता. तर बटाटा आणि वाटाणा आपला चांगला परतला गेला आहे. आता थोडंसं आपण साईडला करूया आणि मध्ये थोडंसं तेल टाकून घेऊया. थोडंसंच तेल टाकायचं आहे. आता जी हिरवी मिरची आपण कुटली होती आणि लसूण आलं ते टाकून घेऊया. मिरची देखील आपण थोडीशी परतून घेऊया. तर बटाटा खाली काढून घेतला तरी चालू शकतं, परंतु थोडासा साईडला करून तेलावरती थोडीशी मिरची परतून घेणार आहे. तर आपली मिरची चांगली परतली आहे. थोडीशी हळद घालूया आणि मिक्स करून घेऊया. तुम्ही नक्कीच अशा प्रकारे करंजी करून पहा, खूप छान लागते चवीला. नाश्त्यासाठी देखील खूप साधा सोपा पदार्थ आहे आणि कमी तेलामध्ये आहे. आता वरून आपण थोडंसं परत मीठ टाकूया. वाटाणा शिजवताना देखील आपण थोडंसं मीठ टाकलेलं होतं, त्या बेतानेच मीठ टाकायचं आहे. आणि यामध्येच आपण थोडासा चिंचेचा कोळ घेतलेला आहे, तो टाकून घेऊया, म्हणजे छानपैकी आपली करंजी ही चटपटीत होणार आहे. आणि वरून थोडीशी साखर, जास्त नाही, अर्धा चमचा. 2 मिनटं आपण परतून घेऊया, म्हणजे सर्व जिन्नस एकत्र होतील.
थोडीशी कोथिंबीर घालूया आणि पुन्हा थोडंसं आपण परतून घेऊया. आणि आपलं मिश्रण इथे तयार झालेलं आहे करंजीमध्ये भरण्यासाठी. छानपैकी आपलं असं चटपटीत मिश्रण इथे तयार झालेलं आहे. आता एका डिशमध्ये आपण काढून घेऊया आणि थोडंसं थंड करून घेऊया. थोडंसं पसरून ठेवायचं म्हणजे लवकर थंड होईल. आता एक 10 ते 15 मिनटं झालेली आहेत. आपलं पीठ चांगलं भिजलं आहे. हे पहा छानपैकी असं मऊसूत झालेलं आहे. तर पुन्हा एकदा आपण थोडंसं मळून घेऊया. अशा पद्धतीमध्ये चांगलं मळून घ्यायचं. आता याचे आपण 2-3 भाग करूया. 2 भाग करून घेतलेले आहेत आपण. पीठ झाकून ठेवूया आपण. तर आपण इथे पोलपट घेतलेला आहे. पोलपटावरती आपण थोडेसे तीळ टाकूया आणि तिळावरती उंडा ठेवूया आणि आता लाटून घेऊया आपण. तर पारी आपल्याला जास्त जाड पण नाही आणि पातळ पण नाही, अशा मीडियम साईजमध्ये लाटायची आहे. साईडने देखील आपण थोडेसे तीळ लावूया आणि पुन्हा एकदा थोडंसं लाटून घेऊया म्हणजे आपले तीळ बाहेर निघणार नाहीत, व्यवस्थित चिपकून राहतील. आणि आपल्याला लाटी जास्त जाड पण नाही लाटायची आणि पातळ पण नाही लाटायची. अशा पद्धतीमध्ये लाटी लाटून घ्यायची एवढ्या पातळ साईजमध्ये. तर आपण इथे एक वाटी घेतलेली आहे. वाटीच्या साहाय्याने आपण गोल आकारामध्ये कट करून घेऊया. तर बाकीचं मिश्रण आपण काढून टाकूया आणि पिठाचा गोळा परत मळून मग अशा लाटी परत करून घेऊया आपण. 4 लाटी आपल्या इथे करून झालेल्या आहेत. आता आपलं सारण देखील थंड झालेलं आहे. आता आपण सारण भरून घेऊया. दाबून व्यवस्थित भरायचं, असं दाबून घ्यायचं. असं उचलून हातावरती बंद केली तरी चालू शकते. छानपैकी आपली करंजी इथे तयार झालेली आहे. आता अशा करंज्या आता आपण भरून घेऊया. यामध्ये तुम्ही कोणताही आकार देऊ शकता. करंजीचाच आकार नाही दिला तरी चालू शकतो. आपल्या इथे करंज्या करून झालेल्या आहेत. हे पहा अशाच पद्धतीमध्ये 4 लाटून घ्यायच्या आणि भरून देखील लगेच घ्यायच्या, म्हणजे वरचं आवरण देखील वरती कढई ठेवली आहे आणि कढईमध्ये चाळणी ठेवून वरती ताटली ठेवली आहे. ताटलीमध्ये तेल लावलेलं आहे जेणेकरून आपल्या करंज्या चिटकणार नाहीत. तर ह्या करंज्या आता आपण सर्व इथे ठेवून घेऊया. आता आपण झाकण ठेवूया आणि एक 5-10 मिनटं वाफ काढूया. दुसरी बॅच देखील करून ठेवलेली आहे आणि एक मोदक देखील केलेला आहे. असा छानपैकी मोदकाचा आकार देखील दिलेला आहे. आता आपण झाकण काढूया आणि आपले चांगले असे मटर करंजी आपली वाफवली आहे. मी प्लेट काढून ठेवली आणि मध्ये होल असल्यामुळे थोडीशी वाटी ठेवली आणि त्याच्यामुळे मला असं वाटलं पाणी जाईल आतमध्ये. शिजले गेले आहेत व्यवस्थित, अजिबात चिटकत नाही हाताला. आता ही दुसरी बॅच केलेली आपण ती ठेवून घेऊया. मध्ये मोदक ठेवूया. तर झाकण ठेवूया आणि पुन्हा एकदा वाफ काढूया. आता ही दुसरी बॅच देखील वाफवली आहे चांगली. कढईमध्ये आपण तेल टाकूया, थोडीशी मोहरी टाकूया आपण. मोहरी आपली तडतडली आहे. थोडासा कढीपत्ता टाकूया, थोडासा हिंग. आपल्या करंज्या परतून घेऊया आपण. नुसत्या जरी अशा खाल्ल्या तरी खूप छान लागतात, परंतु थोडीशी खमंग फोडणी केली की मग खायला छान लागतात अजून. करंज्या इथे तयार झालेल्या आहेत आणि छानपैकी अशा खरपूस तयार झालेल्या आहेत, पाहू शकता. तर काढून घेऊया आपण आणि सर्व करंज्या आता अशाच फ्राय करून. तर आपल्या करंज्या इथे झालेल्या आहेत. हे पहा छानपैकी दिसतात आणि थोडेसेच फ्राय करून घेतलेले आहेत. आणि आपण जे तीळ टाकलेले आहेत सुंदर दिसतात. वरून थोडीशी खमंग फोडणी केली की मग चवीला देखील छान लागतात. थोडीशी आता आपण कोथिंबीर घालूया छानपैकी आणि फोडणी दिल्यामुळे मस्तपैकी अशा खमंग लागतात. मस्तपैकी आतमध्ये टम्म आपण असं सारण भरलेलं आहे, त्याच्यामुळे अशा टम्म फुगले आहेत. ओल्या वाटाण्याच्या करंज्या तुम्ही नक्कीच करून पहा, खूप छान लागतात आणि आपण गव्हाच्या पिठापासून केलेले आहेत. जे आपण त्याच्यामध्ये चिंचेचा कोळ टाकलेला आहे ना आणि थोडीशी साखर, त्याच्यामुळे अगदी चटपटीत लागतात बरं का. तर तुम्ही नक्कीच अशा प्रकारे करंज्या करून पहा. तर चला भेटूया असेच नाही का नवीन व्हिडिओमध्ये.